बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे लोकसभेच्या आखाड्यातून महायुतीचं जागा वाटप 28 मार्चला येणार अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। राष्ट्रवादीला किती जागा मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। शिवसेना जागा वाटपावर नाराज आहेत का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। महायुतीमध्ये जागा वाटपावरून मोठा असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी अजूनही 7 जागांच्या मागणीवर ठाम आहे, तर शिवसेनेला त्यांच्या विद्यमान खासदारांच्या 13 जागा मिळण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आणि खासदारांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळते। त्यामुळे आता 28 तारखेला महायुतीचं जागा वाटप होणार का, आणि ते झालं तर जागा वाटप नेमकं कसं असेल, महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। महायुतीचं जागा वाटप 28 मार्चला। राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? शिवसेना जागा वाटपावर नाराज। महायुतीच्या 25 ठिकाणचं जागा वाटप रखडलंय। भाजपनं त्यांचे 23 उमेदवार जाहीर केलेत। नाही म्हणायला अजित पवारांनी सुनील तटकरे आणि शिवाजीराव आढळराव यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे। शिवसेनेनं मात्र अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही। ज्या हेमंत गोडसेंची अप्रत्यक्ष उमेदवारी जाहीर केली होती त्याला भाजपनं विरोध केला। आता अजित पवारांनी त्यांच्या उरलेल्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यासाठी 28 मार्चचा वायदा केलाय। जागा वाटप 99% झालं। फक्त अंतिम घोषणा आमचं तिघांचं कालच ठरलं होतं की आपण 28 तारखेला संध्याकाळी आपल्या सोयीनं पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये ते जाहीर करू। महायुतीच्या उमेदवारांची नावं निश्चित झाली आहेत। आज किंवा उद्या उमेदवारांची घोषणा होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलाय। हे लवकरच होईल। आमचं आता जवळपास काम झालेलं आहे। मला असं वाटतं की काही याद्या कदाचित मुख्यमंत्री महोदय आणि अजितदादा हे देखील कदाचित आज उद्यात घोषित करतील असा माझा अंदाज आहे। शिवसेनेचं दुःख जगावेगळंच आहे। त्यांच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार असल्यानं शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे। मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम होतो, मग आपण सगळंच काही द्यायचं का? जी जागा आम्ही मागतोय ऑलरेडी ती आम्ही जिंकत आलो आहे। शेवटी युती दोघांची आहे, तुमची आम्हाला मदत आहे, आमची तुम्हाला मदत आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की नाशिकची जागा ही आम्हाला सुटावी। महायुती शिवसेना आणि राष्ट्रवादीनं दबाव तंत्राचे वेगवेगळे फंडे वापरणं सुरू केलंय। त्यामुळे जागा वाटप जाहीर करण्यात मोठी अडचण येतेय। भाजप सर्व जागांवरील उमेदवार जाहीर न करता हळूहळू उमेदवार जाहीर करण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।